त्यानंतर अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर येते। पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय। मतदानावेळी मातोश्री नगर परिसरात पोलिसांनी कारवाई केलेली आहे। अंबरनाथमधली ही घटना आहे। अंबरनाथमध्ये पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। मतदानावेळी गोंधळ झाल्याचं कळतंय आणि आज गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। आपण ही दृश्य पाहू शकतोय। मतदान केंद्राजवळ गोंधळ झालेला आहे। मतदानावेळी गोंधळ झालेला आहे आणि काही कारणास्तव हा गोंधळ झाल्याचं कळतंय। पोलिसांना यावेळी हा जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मयुरेश कडव। मयुरेश, काय सांगाल, हा गोंधळ नेमका कशामुळे झालाय आणि सध्याची परिस्थिती काय? श्यामल, अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी भाजपकडून पैसे वाटवले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला होता आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। त्या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करून या सगळ्या जमावाला पांगवलेलं आहे। आता त्या ठिकाणी शांतता आहे। त्या परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता सध्या परिस्थिती शांत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। श्यामल, नक्कीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतोय अंबरनाथमधली ही दृश्य आहेत। पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। पैसे वाटपाचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर सगळा गोंधळ झाला।